अस्सलामु अलैकुम. वालेकुम अस्सलाम. बाळमित्रांनो, वालेकुम कसे अस्सलाम. आहात तुम्ही? वालेकुम अस्सलाम टीचर. वाल बरी आहे मी. ओके. मी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करते मुलांनो. आहे बच्चों. औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. बच्चों अपने माइक म्यूट कर दो, जिनके घर से बहुत आवाज आ रही है बेटा. चला मुलांनो, तुम्ही कोणते कार्ड शिकले होते? चला माझा प्रश्नांचे उत्तर सांगा. चला तुम्ही काय शिकले होते मागच्या पिरियड मध्ये? कार्ड. काय शिकले होते मुलांनो? कार्ड. अगदी बरोबर. आता मला सांगा, कोणते कार्ड शिकले होते? मला सांगा लवकर. वर्तमान काळ, भूतकाळ. चला बघूया. वर्तमान काळ आणि भूतकाळ. व्हेरी गुड. शाबाश. कार्ड किती आहे? चला 3. कार्ड किती आहे? 3. हो अगदी बरोबर. खूप छान मुलांनो. कार्ड किती आहे? 3. तर बघा आपण काय शिकवणार आहोत तुम्हाला. कार्ड है ना. कार्ड म्हणजे काय? कोणाला माहित आहे कार्ड म्हणजे काय? उर्दू में हम इसे क्या कहेंगे? उर्दू मध्ये चला जमाना. हम देखने वाले हैं कि हम 3 जो कार्ड आपने बताया तो कोण कोणते आहे ते बघा. कार्डचे प्रकार सांगा मला. एकदा पुन्हा सांगा. वर्तमान काळ. वर्तमान काळ. त्याला काय म्हणतात? जमाने हाल. उर्दू मध्ये त्याला काय म्हणतात? जमाने हाल. जमाने हाल. आणि मराठी दुसरा काळ कोणता आहे? भूतकाळ. भूतकाळ. त्याला उर्दू मध्ये काय म्हणतात मुलांनो? सांगा मला. जमाने माजी बेटा. जमाने माजी. जमाने माजी. आता आज आपण जो कार्ड शिकवणार आहोत तुम्हाला तो तिसरा कार्ड आहे आणि त्याचं नाव काय आहे? जमाने मुस्तकबिल. भविष्य काळ. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? भविष्य काळ. भविष्य जमाने काळ. मुस्तकबिल. त्याला उर्दू मध्ये काय म्हणतात? जमाने मुस्तकबिल. चला बघा. कार्ड काय आहे ते आपण बघूया. जमाना या वक्त है ना, जो काम जिस जमाने में हो रहा है उसे हम कार्ड कहते हैं. चला, ज्या वाक्यामधील कृती किंवा घटना कोणत्या वेळी घडली हे समजण्यात येते त्याला कार्ड म्हणतात मुलांनो. ज्या वाक्यामधील म्हणजे काय? जो भी सेंटेंस हमें दिया जाएगा बच्चों आपको बहुत ध्यान से इसको देखना है.
क्योंकि ये बहुत ही इम्पोर्टेंट व्याकरण है जो हमें मराठी सीखने में बहुत काम आने वाला है। तो तमाम बच्चे, हाँ, जितने भी पार्टिसिपेंट्स इस लेसन को देख रहे हैं, बच्चों जो म्यूट है, जो अनम्यूट है, तमाम बच्चे बहुत गौर से इस लेसन को देखेंगे और कार्ड सीखेंगे, क्योंकि आज हमारा तीसरा प्रकार चल रहा है और ये लास्ट है। यानी आपको आज तीनों प्रकार हम सिखा देंगे और आपको इसको किस तरीके से यूज करना है, कैसे समझना है, ये आपको करना पड़ेगा बच्चों। इसके लिए इसे आप बहुत गौर से, ध्यान से सीखेंगे और समजेंगे. चला मी एकदा पुन्हा वाचते. ज्या वाक्यामधील कृती किंवा घटना कोणत्या वेळी घडली हे समजण्यात येते त्याला काळ म्हणतात. इसका क्या मतलब हुआ? कृति मतलब कोई भी काम या वाक्य को जिस वक्त हो रहा है, ज्या वेळी घडली हे समजण्यात येते त्याला काळ म्हणतात. आपको ये जमाना समझ में आ गया बच्चों कि जो भी काम हो रहा है, इस पर काम पर बहुत ज्यादा जोर दिया जा रहा है. समझ में आया? जिसे हम उर्दू में फेल कहते हैं बेटा, फेल. फे, ऐन और लाम, ये जो होता है ना फेल, वो वाला फेल. हाँ, फे ये लाम वाला फेल नहीं, जो एग्जाम में फेल और पास होते हैं वो वाला नहीं बेटा. फे, ऐन और लाम जिसमें होता है यानी काम. तो उसमें से, काम से हमें जिस वक्त का पता चलता है उसे हम क्या कहते हैं बच्चों? काळ. त्याला काय म्हणतात? काळ. अब आता आपण एक सराव घेऊया. आपने भूतकाळ सीख चुके हैं, लेकिन हम उसे वापस से एक बार रिवीजन ले रहे हैं ताकि आपको वो अच्छी तरीके से समझ जाए. ठीक है? तो चलिए, भूतकाळ म्हणजे काय? तो भूतकाळ म्हणजे जमाना माजी. जमाने माजी. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात. अभी आपको ये मराठी के बहुत बड़ा वाक्य है, अभी आपको समझने में दुश्वारी होगी बेटा, तो मैं आपको एक बहुत ही आसान तरीके से आपको समझाती हूँ. बघा, हे काय लिहिलेलं आहे? हे काय लिहिलेलं आहे? क्रिया. क्रिया म्हणजे काय मुलांनो? काम है ना. हमें बस इस जो एक लफ्ज है इस पर बहुत फोकस करना है. क्रिया म्हणजे काम. तो जो भी वाक्य आपको दिया जाएगा त्या वाक्यात क्रिया कोणत्या काळात घडलेली आहे हे तुम्हाला आपको बहुत अच्छे से समझना पड़ेगा. ठीक है? अभी जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. पूर्वी मतलब पहले, पहले हो गई है, वो काम पूरा हो गया है असा बोध होतो त्या काळाला आपण काय म्हणतात? भूतकाळ. त्या काळाला आपण काय म्हणतात मुलांनो? भूतकाळ असे म्हणतात. चला काही वाक्य आपण बघूया. किसी काम के गुजरे हुए वक्त को हम जमाने माजी कहते हैं बेटा. यानी कोई भी काम जो वक्त गुजर चुका हो, जैसे आपने कल पढ़ाई की थी, है ना, तो ये क्या हो गया? भूतकाळ. भूतकाळ. आता बघा, मी तुम्हाला एक खेळ, मैंने आपको एक खेळ खिलाया था, तुम्हाला आठवण आली त्याची? प्रत्यय लावून मी तुम्हाला एक खेळलेले होते. तुम्ही खेळले होते एक खेळ, तुम्हाला आठवण आली त्याची? हमने एक शब्द में प्रत्यय लाया था, याद करो, किसी को याद आया? घर, आणि त्याला आपण काय लावलेला होता? दार. तो वो क्या बना था? घर दार. क्या बना था बच्चों? घर दार, है ना. हे 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 शब्द, हे अक्षर पहा, हे काय आहे? ल, ली, ले, लो, ल्या.
हे प्रत्यय आहे. ज्या शब्दाला हे प्रत्यय लावलेला असतो त्याला काय म्हणतात? भूतकाळ. भूतकाळ. हाँ, यानी आपको कैसे याद रखना है? जैसे हम उर्दू में बोलते हैं ना, था, थी, थे, थी, तो ये जहां पर ये शब्द, ये लफ्ज जुड़ा हुआ दिखाई देगा तो वो जुमला कौन सा होगा? भूतकाल का होगा। तो मराठी में आपको क्या याद रखना है कि जिस शब्द में या जिस काम में, क्रिया में क्या लगा होगा? ला, ली, ले, लो, ल्या, वो क्रिया कोणती होणार? वो क्रिया कौन सी होगी बेटा? भूतकाळ. भूतकाळ. समजला तुम्हाला? भूतकाल है ना? हाँ, थोड़ा डिफिकल्ट है लेकिन हम सीखेंगे तो आ जाएगा, है ना? ठीक है। Yes, miss. आता पहा, आता तुम्हाला कळेल. आता मला सांगा, या वाक्यामध्ये क्रियापद कोणता आहे? काम कौन सा हो रहा है इसमें? राम शाळेत गेला होता. राम शाळेत गेला होता. कोणता काम होत आहे? कोणती क्रिया घडत आहे? शाळेत. नाही बेटा, शाळेत क्रिया थोडी नाही. क्रिया म्हणजे काम. कोणता काम? हा, गेला होता. व्हेरी गुड. गेला. काम कौन सा हो रहा है बघा. शाळेत जाण्याचं काम हो रहा है ना, स्कूल जाने का काम हो रहा है. तो या वाक्यामध्ये क्रियापद कोणता आहे? गेला. गेला. कोणता क्रियापद आहे? सांगा मला. काम क्या हो रहा है? हाँ, काम क्या हो रहा है पहले बोलो. जाने का काम हो रहा है ना. कौन सा काम हुआ? जाने का काम हुआ. तो राम शाळेत गेला होता. तो क्रिया पूर्वी होऊन गेल्याची कळते. यानी काम जो हो गया है वो पहले होने का हमें समझ में आ रहा है कि ये काम हो गया है पहले. गेला होता ना, राम शाळेत गेला होता. राम स्कूल चला गया. चला, आता दुसरा वाक्य बघा. मी अभ्यास केला होता. चला मला सांगा, क्रिया कोणती आहे? चला लवकर सांगा. क्रिया प्रथम. हाँ, कौन सा काम हो रहा है बेटा इसमें? काम बताओ आप. हाँ, नहीं, इसमें मी अभ्यास केला होता. कौन सा काम हो रहा है? काम पर फोकस करो. काम पर. करने का काम हो रहा है. करने का काम करने का होता है काम ना. हो रहा है. केला म्हणजे काय? की करने का काम, यानी पढ़ाई करने का काम. आपको किस पर फोकस करना है बेटा? चला मला सांगा. अभी मैंने आपको बताया. हाँ, काम पर, क्रिया पर, है ना. क्रियापद से हमें पता चलेगा की काळ कोणता आहे. जर तुम्हाला क्रिया माहित नसेल तर तुम्ही काळ ओळखू शकाल नहीं. जब तुम क्रिया नहीं मालूम होगी तब तक आप काम को उसके काळ को नहीं समझ सकते बेटा. तो ये दोनों सेंटेंस में आप देखेंगे. बघा, राम शाळेत गेला होता या वाक्यामध्ये क्रिया कोणती आहे? चला मला सांगा जल्दी. कोणती क्रिया होती? जाने की, है ना. वो स्कूल चला गया. और इसमें, हाँ, और इसमें कौन सी क्रिया हो रही है? कौन सा काम हो रहा है? करने की. व्हेरी गुड. गेला आणि केला या वाक्यातून तुम्हाला काय समजला? की काम क्रिया पूर्वी होऊन गेल्याची कळते. काय समजला तुम्हाला? की काम पहले हो गया है. काम फिनिश हो गया है. अभी चल नहीं रहा है या आगे चलेगा नहीं बेटा. तो त्याला आपण काय म्हणतात? भूतकाळ. काय म्हणतात मुलांनो? भूतकाळ. हा, गेला में काय प्रत्यय आहे? ल. आणि इकडे पण काय आहे? ल.
तुम्हाला काय समजला? ल ला है ना. तो ये काम हो गया है, काम पूर्वी घडलेला आहे. आता बघा है ना, मी अभ्यास केला होता. वसीम ने अभ्यास केला होता. आता अपन मी की जगह पर हमने उस बच्चे का नाम ले लिए कि वो वसीम है. तो वसीम ने अभ्यास केला होता. समजला मुलांनो तुम्हाला? यस मिस. हाँ, तुम्हाला काय किस पर बहुत ज्यादा तवज्जो देना है? किस पर? काम पर. काम पर, क्रिया पर. कोणता क्रियापद आहे? समजला? आता बघा. आता बघा, हे मुलगा काय करत आहे बघा. यांनी काय केला? चला वाचा, हे वाक्य वाचा. कोण वाचणार आहे? आंबा खाल्ला. खाल्ला. आता मला सांगा, कोणती क्रिया आहे? कोणता काम हो रहा है? भूतकाळ. वाक्य तो भूतकाळ है, पण तुम्ही मला सांगा की क्रिया कोणती आहे? काम क्या हो रहा है? हाँ, क्या? वेरी गुड. खाने का काम हो रहा है ना. और ये काम कब हुआ? आंबा खाल्ला. ये काम कब हुआ बेटा? ये क्रिया कभी घडली? देर पहले. हाँ, मतलब उसने ये काम कर लिया, फिनिश कर दिया अपना काम. तो क्रिया पूर्वी होऊन गेल्याची कळते. आपल्याला काय कळत आहे की क्रिया पूर्वी झालेली आहे. मतलब आम खाने का काम खत्म हो चुका है. बघा, आम्ही आणि बदल बनवायला भोगला होता. या क्रियापदातून आपल्याला काय लक्षात येते की क्रिया पूर्वी होऊन गेल्याचे कळते. आपल्याला काय कळते की क्रिया जो काम आहे वो पूर्वी घडलेला आहे. तो या वाक्याला आपण काय म्हणतो? हे तीनही वाक्य कशाचे आहे? चला मला सांगा, कोणता काळ आहे? भूतकाळ. भूतकाळ. समजला मुलांनो? भूतकाळ. हा, आता आपण कोणता काळ पाहूया बघा. आता आपण दुसरा काळ पाहूया. दुसरा काळ कोणता आहे? सांगा मला जल्दी लवकर. वर्तमान काळ. दुसरा काळ कोणता आहे? वर्तमान काळ. चला उदाहरणे पाहूया. चला आपण उदाहरणे, त्याला उर्दू मध्ये काय म्हणतात? जमाने हाल. जमाने हाल यानी हम पढ़ रहे हैं. आता आपण काय करत आहोत? पढ़ाई कर रहे हैं ना. आता बघा उदाहरणे. क्रिया आता घडत आहे. पहले हम इसकी तारीफ समझेंगे. क्रिया आता घडत आहे. आता घडत आहे म्हणजे काय? क्रिया अभी आपको एकदम क्लियर हो गया? क्रिया म्हणजे काय? चला मला सांगा, क्रिया म्हणजे काय? वक्त, जमाना. नाही, क्रिया म्हणजे काय? काम. व्हेरी गुड. काम है ना. काम. तो क्रिया आता घडत आहे म्हणजे काय? हे कळते तेव्हा तो वर्तमान काळ असतो. यानी क्रिया काम अभी हो रहा है. जैसे हम पढ़ रहे हैं, तो ये क्या है? कोणता काळ आहे? वर्तमान काळ. यानी क्रिया अभी चल रही है हमारी, हमारा काम अभी चल रहा है, तो त्याला काय म्हणतात? वर्तमान काळ. तर त्याचा प्रत्यय आपण पाहूया. कोई काम मौजूदा वक्त में हो तो उस वक्त को जमाने हाल कहते हैं. ये मौजूदा वक्त है ना बेटा, ये अभी हमारा जो वक्त चल रहा है, उस वक्त को हम जमाने हाल कहते हैं. आता याचा प्रत्यय बघा. तो, ते, तात. हाँ, आपको ये अक्षर जहां पे भी नजर आएंगे वाक्य में, क्रिया के साथ. हाँ, किसके साथ? क्रिया के साथ. क्रिया के साथ. यानी जो भी काम के साथ अगर ये प्रत्यय तुम्हाला दिसला तो वाक्य कोणता होणार? वो जुमला क्या होगा?
वर्तमान काळ का होगा बेटा? वर्तमान काल हाँ, का होगा, वर्तमान काल का जमाने होगा। हाल आप का फौरन होगा। उसको ढूंढेंगे। हाँ, अरे बाप रे, चलो जल्दी जल्दी मिल गया हमें। तो ते तात, आपने वाक्य पढ़ लिए, आपको क्रिया समझ में आ गई कि क्रिया जमाने हाल में हो रही है। इसका मतलब ये हमारा कौन सा काळ आहे? वर्तमान काळ। है ना? क्रिया जमाने हाल में हो रही है, क्रिया आता घडत आहे, हे कळते तेव्हा तो वर्तमान काळ असतो। चला आपण उदाहरणे पाहूया। हा, चला मला सांगा, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? एक लड़का बॉल खेल रहा है। मराठीमध्ये मुलांनो सांगा। मुलांनो फुटबॉल खेळ हा, मुलांनो मुलगा, बॉल चला मला मुलगा सांगा, कोणता वाक्य? खेलते मुलगा आएगा, बॉल देखते हैं खेलते। हम वर्तमान काळ कर रहे हैं बेटा, अभी का काम कर रहे हैं। तो मुलगा फुटबॉल वर्तमान खेळत काळ आहे। बॉल खेलते आए, खेळते नाही बेटा, खेळत आहे, है ना? एक लड़का खेळत है, खेळत। खेल रहा है। तो क्रिया कोणती आहे? क्रिया कोणती आहे? खेलने की। काम क्या खेलने हो की। रहा है इसमें? खेलने का। बघा, खेळत काय आहे? खेळत। ता दिसला तुम्हाला? त मतलब वो खेल रहा है। इसका क्या मतलब है? खेळत का मतलब क्या हुआ? खेल रहा है। आहे म्हणजे काय है? मुलगा फुटबॉल खेळत आहे। तो क्रियापद काय दाखवत आहे तुम्हाला? या क्रियापदामुळे तुम्हाला काय समजत आहे? क्या समझ रहा है आपको? ये क्रिया देखकर, ये काम देखकर आपको क्या समझ रहा है? कि क्रिया आता घडत आहे। खेल रहा है अभी। हाँ, क्रिया आता घडत आहे मतलब अभी ये काम हो रहा है बच्चों। ये काम अभी हो रहा है। हाँ, क्रिया आता घडत आहे, तो त्याला काय म्हणतात? कोणता काळ म्हणतात मुलांनो? सांगा मला। वर्तमान काळ। त्याला काय म्हणतात? वर्तमान काळ। वर्तमान काळ। चला आपण एक उदाहरणे और आणखी पाहूया। चला बघा, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? मुलगा काय करत आहे? हा, मुलगा फळ। हा, मी मुलगा फल फळे खाते, खाते, यानी मैं फळे फल खाते। खाता हूँ। मैं फल मुलगा खाता फल हूँ, है ना? खाते। हाँ, मी इसमें फळे इसमें खाते। क्रिया तो कोणती खाने क्रिया, का हो रहा है। कोणती क्रिया घडत आहे? खाते क्या हो रहा है इसमें? कौन सी क्रिया आ खाते रही है बेटा? हाँ बोलो। खाते खाने की। खाते खाते। तो खाने त, मैंने आपको बताया था ना, त आणि ते। बघा, त, सांगा मला। त आणि ते। हा, तो हे कोणती क्रिया तुम्हाला समजली? वर्तमान हे वाक्य कधी घडत आहे? आता घडत आहे, है ना? हा, आता घडत आहे म्हणजे हे वर्तमान काळ आहे। काय आहे? वर्तमान काळ। वर्तमान काळ आहे। वर्तमान काळ आहे। आता बघा, आता आपण, चला मला सांगा, हे काय आहे? तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसत आहे मुलांनो? हा, पाऊस पडते, पाऊस पडत आहे। काय आहे? पाऊस पडत आहे। व्हेरी गुड, पाऊस पडत आहे। आता बघा, हे काय करत आहे? ती मुलगी काय करत आहे? ती सायकल चालवते। क्रिया आता घडत आहे, काम अभी हो रहा है, बारिश अभी हो रही है, वो साइकिल अभी चला रही है। तो इससे हमें पता चलता है कि ये वाक्य कशाचे आहे? वर्तमान काळ से आहे। काय आहे? वर्तमान काळ से आहे। वर्तमान काळ। समजला मुलांनो तुम्हाला? भूतकाळ आणि भविष्यकाळ। आता आपण तिसरा काळ बघूया। आज मी तुम्हाला नवीन काळ शिकवणार आहोत। तो काय आहे? मला सांगा, तो कोणता काळ आहे? भविष्यकाळ। कोणता काळ आहे? भविष्यकाळ। त्याला आपण काय म्हणतात? जमाने मुस्तकबिल। जमाने मुस्तकबिल। हा,
क्रियापदाच्या रूपावरून. हा, गप्प बसा आणि ऐका. हा, खूप लक्षपूर्वक ऐका मुलांनो. क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एखादी क्रिया, बघा हे क्रिया आला ना तुम्हाला, हे क्रिया आहे ना, क्रिया म्हणजे काय, काम, ही पुढे घडणार आहे याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात. क्रियापदाच्या रूपावरून यानी क्रिया जिस पर हो रही है, जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे. पुढे म्हणजे काय, पुढे म्हणजे काय तुम्हाला माहित आहे? पुढे जब आप बस में चढ़ते हो, हाँ, पहले आगे है ना, आगे आने वाला, पुढे है ना, तो बस में कंडक्टर बोलते हैं ना पुढे चला, पुढे चला, आपको क्या बोलता है वो, आगे बढ़ो है ना, आगे चलो। तो आपको ये पुढे का मतलब क्या था, आगे, जो आगे होगी, आगे चलो में होगी, हाँ, पुढे घडणार आहे याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला आपण काय म्हणतात मुलांनो, भविष्यकाळ. काय म्हणतात, भविष्यकाळ असे म्हणतात. आइंदा वक्त में होने वाले काम के वक्त को जमाना मुस्तकबिल कहते हैं, यानी जो आगे होगा, हमें अभी नहीं पता है कि आगे के वक्त में क्या होने वाला है। जैसे अभी हम कल क्या करेंगे, तो गा गी गे हम बोलते हैं ना, मैं जाऊंगा, मैं खाऊंगा, मैं सोऊंगा, इस तरीके से। तो ये जो गा गी गे, हम उर्दू में ये लफ्ज बोलते हैं गा गी गे, उसे हम क्या कहेंगे, भविष्य काळ. त्याला आपण काय म्हणतात, भविष्यकाळ, जमाना मुस्तकबिल. हा, आता क्रियामध्ये कोणता प्रत्यय तुम्हाला मिळेल, आपको कौन सा प्रत्यय जब मिलेगा, न, उ, रू, ल आणि णार. ये प्रत्यय जब आपको नजर आएगा तो आपको समझना है कि ये कोणता काळ आहे, भविष्य काळ. कोणता काळ, भविष्यकाळ. भविष्यकाळ. चला बघूया आपण उदाहरणे काही बघूया. बघा या चित्रामध्ये मुलगा काय करत आहे, आपको दिखाई दे रहा है, बच्चा क्या कर रहा है, एक मुलगा सोच रहा है. हाँ, कुछ सोच रहा है, खिड़की पे बैठ के हाँ, कुछ सोच रहा है, क्योंकि अभी उसको भविष्यकाळ, तो काय, उद्या पाऊस पडेल, वो क्या सोच रहा है, उद्या पाऊस पडेल. हा, उद्या पाऊस पडेल. उद्या म्हणजे काय, कल है ना, कल पाऊस पडेल. आता या वाक्यामध्ये तुम्हाला क्रिया कोणती आहे मला सांगा जल्दी, क्रिया कोणती आहे, भविष्यकाळ. नहीं, क्रिया प्रथम पहले आप सांगो, बताओ कि क्रिया, हाँ, पढ़ने का, गिरने का, यानी बारिश होने की क्रिया हो रही है, पडेल, यानी उद्या पाऊस पडेल, यानी बारिश होगी, कल बारिश होगी, तो पडेल. हाँ, तो इस शब्द से आपको क्रिया का पता चल रहा है कि ये काम कब घडने वाला है, ये वाक्य कब होने वाला है, तो क्रिया पुढे घडणार आहे. पुढे म्हणजे आगे, आइंदा जमाने में होने वाली है, तो हम उसे कोणता काळ बोलेंगे बच्चों, कोणता काळ, भविष्यकाळ, पडेल, भविष्यकाळ. आता बघा नेक्स्ट उदाहरण. आता हा मुलगा काय विचारत आहे बघा, एक मुलगा अभ्यास, हा, उद्या परीक्षा संपेल. हाँ, उद्या परीक्षा संपेल मतलब क्या, इसका क्या मतलब हुआ बच्चों, आधा पेपर हो गया. हो जाएगा. हाँ, हो गया नहीं, हो गया कैसे आएगा, हो जाएगा. संपेल है, संपेल. हाँ, होगा, हो जाएगा भी, होगा, यानी कल परीक्षा खत्म होगी. इसका क्या मतलब हुआ, कल परीक्षा खत्म होगी, संपेल. मैंने अभी बताई ना आपको, गा गी गे, यानी जो संपेल,
होगा, खत्म होगी, उद्या परीक्षा खत्म होगी, उद्या परीक्षा संपेल. तो हे वाक्य कशाचं आहे? या वाक्यामध्ये कशाचा बोध होत आहे? क्रिया पुढे घडणार आहे, यानी क्रिया आइंदा जमाने में होगी. ये खत्म होने का काम आगे होगा, कल होगा. इसके लिए हम इसे कहेंगे, क्या कहेंगे? कोणता काळ आहे? भविष्यकाळ. भविष्यकाळ. छान. आता बघा आणखीन एक उदाहरण आपण पाहूया. चला, हे मुलगा काय विचारत आहे? बघा, तो काय विचारत आहे? हा, हे काय काय लिहिलेलं आहे? वाचा. हा, मी मुंबईत जाईन. बघा, हे मुंबई आहे ना तुम्हाला? आपण कुठे राहतात? हम किधर रहते हैं बच्चों? मुंबई में. तो हे मुलगा काय विचारत आहे? मी मुंबईत जाईन. कोणती क्रिया घडत आहे? कोणतं काम हो रहा है? कौन सा काम हो रहा है बेटा? जाने का. व्हेरी गुड. आता तुम्हाला क्रिया काय आहे हे समझली है ना? आपको ये अच्छी तरीके से समझ में आया कि क्रिया म्हणजे काय है ना? जाइन यानी जाने का काम हो रहा है. तो ये अभी जाएगा, अभी जा रहा है क्या वो? आता जात आहे का? जाएगा. वेरी गुड. तो पुढे जाईन यानी आगे वो जाने वाला, आइंदा जमाने में वो जाएगा. तो मी मुंबईत जाईन, मैं मुंबई जाऊंगा, ऐसा वो कह रहा है ना? या मुंबई जात आहे, या मुंबई गेला, ऐसा नहीं बोला है ना उसने. वो क्या सोच रहा है? मी मुंबईत जाईन यानी मैं मुंबई जाऊंगा. तो हे वाक्य वाचून तुम्हाला कोणती काळची आठवण आली? कोणता काळ समजला? भविष्यकाळ. व्हेरी गुड. आता आपण पुढे जाऊया. बघा, हा, एक उदाहरणे आपण आणखीन पाहूया. चला बघा, हे दोघी मुले काय विचारत आहे? बघा बघा, तुम्हाला काय दिसत आहे? या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? तो दोन मुलगे काय तुम्हाला का वो दो बच्चे क्या सोच रहे बेटा? मुले अभ्यास करतील. कोणता काम घडत आहे? होगा. कौन सा काम होगा इसमें? क्रिया कोणती आहे? अभ्यास करने का. वेरी गुड. हाँ, तो क्या वो अभी कर रहे हैं? वो अभी कर रहे हैं? तो अभ्यास करत आहे? नहीं. हाँ, तो ये अभ्यास केले का? उन्होंने अभ्यास कर लिया क्या? नहीं. वो अभ्यास कर चुके हैं क्या? नहीं. तो करने वाले हैं. व्हेरी गुड. मुले अभ्यास करतील, है ना? आपल्याला काय कळत आहे? काय कळत आहे? क्रिया पुढे घडणार आहे, यानी अब ये काम आइंदा जमाने में होगा. इसके लिए हम इसे क्या कहेंगे? भविष्य काल. क्या कहेंगे बेटा? भविष्य काल. मुले अभ्यास करतील. तुम्हाला क्रियापद समजला ना मुलांनो? हो की नाही? हो, समजला ना? आता आपण काय शिकणार आहोत बघा. बघा, आता आपण काय करणार आहोत? बेटा, जिसके घर से आवाज आ रही है वो अपना माइक म्यूट कर दो प्लीज बेटा. वेरी गुड. आता बघा, हे चित्र बघा, तुम्हाला मी काय दाखवते. आता आपण काय बघा, हा, चला मला सांगा, या चित्रामध्ये तुम्हाला कोण दिसत आहे? कौन बैठा है वहां पर? चला सांगा मुलांनो, कोण दिसत आहे या चित्रामध्ये? एक मुलगा आहे आणि तो काही करत आहे. तो काय करत आहे?
चला आपण या चित्राला आपण 3 ही कार्ड एक साथ हम तीनों कार्ड में एक वाक्य को कैसे बोलेंगे ना बेटा, उसको सीखने वाले हैं। तो तमाम बच्चे बहुत ज्यादा ध्यान देंगे। चला आपला कार्ड कोणता आहे? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ। कोणता कार्ड आहे? वाचा जरा। भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ। आता आपण बघूया या चित्रामध्ये मुलगा काय करत आहे। तो भूतकाळ मध्ये कसे म्हणतात, वर्तमान काळ मध्ये आणि भविष्य काळ मध्ये त्याला आपण कसे लिहिते हे पाहूया। चला बघा, या मुलाचे नाव काय आहे? नूर। हा, नूर काय करत आहे? आता मला सांगा, भूतकाळ मध्ये त्याला आपण कसे म्हणतात? इस वक्त जमाना। हाँ, तो जमाना है ना, तो इसमें हाँ, नूर ने पुस्तक वाचले। कोणती क्रिया घडली आहे? कोणती क्रिया घडत आहे? पढ़ने की, है ना। हमें पिक्चर से पता चल रहा है ना बच्चों की ये पढ़ने का काम हो रहा है। तुम्हाला काय दिसत आहे या चित्रामध्ये? कोणती क्रिया घडत आहे? पढ़ने की, वाचन क्रिया घडत आहे। हा, तो त्याला आपण भूतकाळ मध्ये कसे म्हणतात? नूर ने पुस्तक वाचले। आता मला सांगा, याला आपण वर्तमान काळ मध्ये कसे म्हणतात? इसको हम कैसे बोलेंगे वर्तमान में? हाँ, वाचत आहे। व्हेरी गुड। चला बघा, आपण पाहूया तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही। नूर पुस्तक वाचतो या वाचत आहे, ये भी चलेगा बेटा। नूर पुस्तक वाचतो, नूर पुस्तक पढ़ रहा है। आता मला भविष्य काळात सांगा, भविष्य काळ में इसको हम कैसे बोलेंगे? नूर पुस्तक वाचणार। बघा, आपण देखा, वाचेन, नूर पुस्तक वाचेन, है ना। नूर पुस्तक वाचेन। तो बघा, कोणती क्रिया आहे? पढ़ने की। वाचले, वाचतो आणि वाचेन। बघा मुलांनो, वाचते सांगा, वाचले, वाचतो, हाँ, वाचतो आणि वाचेन। हाँ, वाचेन। इससे हमें क्या पता चल रहा है कि ये क्रिया ये कब हो रही है? ये काम कब हो रहा है? बोलो। भूतकाळ। हाँ, क्रिया पूर्वी होऊन गेल्याचे कळते, मतलब उसने पढ़ने का काम कर लिया है। हाँ, आता या वाक्यामध्ये कोणती क्रिया घडत आहे? वर्तमान काळ। आता घडत आहे, मतलब वो अभी पढ़ रहा है। नूर पुस्तक वाचत आहे। आता या वाक्यामध्ये नूर पुस्तक वाचेन, यानी अब नूर पुस्तक पढ़ेगा। या चित्रामध्ये कोणता खेळ दिसत आहे? तुम्हाला खेळ आवडते ना मुलांनो? कोणता खेळ आहे? कोणता खेळ आहे? तुम्हाला माहित आहे या खेळाचे नाव? आपको पता है इस खेल का नाम? नहीं ना, तो चलो हम बताते हैं। इस खेल का नाम है लगोरी। कौन सा खेल है? लगोरी, यानी पत्थर। हाँ, कोई भी चीज को ऐसे ढेर लगाकर फिर हम बॉल से उसको मारते हैं ना बेटा, वो लगोरी। आता आपण तीन ही कार्ड पाहूया। कोणती क्रिया घडत आहे? खेल खेलने की, है ना, लगोरी खेलने की। आता आपण बघूया, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळात त्याला कसे म्हणतात। चला मला सांगा, भूतकाळ मध्ये, आप भूतकाळ में बताओ, इसका वाक्य क्या बनेगा? जल्दी से बताओ। आता एक मुलगी आहे, त्याचं नाव आहे शीतल। त्याचं नाव काय आहे? शीतल। शीतलने लगोरी खेळली।
हाँ, खेळली. कोणती क्रिया घडली? खेळणे की, है ना? शीतलने लगोरी खेळली. आता वर्तमान काळ मध्ये काय येते? हाँ, अभी वर्तमान काल में क्या आएगा? हाँ, शीतल लगोरी खेळते. काय आएगा? क्या आएगा? शीतल लगोरी खेळते. आता बघा, लगोरी खेळते. खेळेल. शीतल लगोरी खेळेल. तो यहाँ पर देखो, खेळली, खेळते, खेळेल. खेळली म्हणजे काय? काम हो गया, खेलने का काम खत्म हो गया, क्रिया पूर्वी होऊन गेली. आता खेळते म्हणजे काय? अभी वो खेल रही है ना? क्रिया आता घडत आहे, क्रिया आता घडत आहे आणि हे खेळेल. खेळेल मतलब अब वो खेलेगी. तो क्रिया पुढे घडणार आहे, आपल्याला हे कळत आहे. समजला मुलांनो? आता बघा, एक चित्र आपण आणखीन पाहूया. चला बघा, मला सांगा, या चित्रामध्ये कोणती क्रिया घडत आहे? चला सांगा. एक मुलगा हाँ, मुलगा क्या कर रहा है? मुलगा सब्जी खात आहे. मुलगा काही खात आहे. चला बघा, आपण तीनही कार्ड मध्ये आपण पाहूया. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. आता मला सांगा, भूतकाळ मध्ये मुलगा काही मी खाल्ले. मी खाल्ले. मैंने खाना खाया. मैं खाना खाया. मी खाल्ले. आता वर्तमान काळ मध्ये काय येतील? क्या आएगा बच्चों, जल्दी बताओ. हाँ, बघा, मी खात आहे. मी खात आहे. आता आहे. अब क्या आएगा? मी खाईन. मी खाईन. समजला मुलांनो तुम्हाला? हाँ, मी खाईन. क्रिया कोणती घडत आहे? क्रिया कोणती घडत आहे? खाने की. तो भूतकाळ मध्ये काय क्या आएगा? खाल्ले, यानी खा लिया मैंने. खात आहे, खा रहा हूं. और खाईन म्हणजे काय? मैं खाऊंगा. अभी जब आप बड़ी क्लास में जाओगे बेटा, अभी तो हमने सिर्फ काळ के प्रकार देखे ना, काळाचे प्रकार, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. लेकिन जब आप बड़ी क्लास में जाओगे, जब आप 5वीं में, नेक्स्ट क्लास में आप जब प्रमोट करोगे, तो आपको ये काळ के और भी प्रकार मिलेंगे. आई बात समझ में? तो हम एक थोड़ा सा इसको देखते हैं. जैसे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. या काळामध्ये आणखीन प्रकार आहे. वर्तमान काळचे कोणकोणते प्रकार आहे? साधा, पूर्ण, अपूर्ण आणि रीती. भूतकाळ मध्ये साधा भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ आणि रीती. तसाच प्रमाणे भविष्य काळात कोणते? साधा भविष्य काळ, पूर्ण भविष्य काळ, अपूर्ण भविष्य काळ आणि रीती. तो हे तुम्हाला एक क्रिया दिसत आहे. तो क्रिया कोणती आहे? जाने की, जातो, है ना? हमने एक क्रिया को, ये पूरी एक ही क्रिया है, वो कोणती आहे? जाने की बेटा. तो हाँ, तो जातो, तो वर्तमान काळ में साधा में क्या कहेंगे? जातो. फिर पूर्ण में कहेंगे गेलो आहे. अपूर्ण में जात आहे, जात असतो. याचा स्क्रीनशॉट घ्या मुलांनो, याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. आणि भूतकाळ मध्ये त्याला कसे म्हणतात? साधा में गेला, गया. अभी हमने आपको जो सिखाया ना बच्चों, वो हमने सिर्फ सादा सिखाया. आपको क्या सिखाया है? सादा वर्तमान काळ, सादा भूतकाळ आणि सादा भविष्य काळ अभी आपने सीखा. लेकिन जब आप बड़ी क्लास में जाओगे, आप 8, 9, 10, तो आपको ये पूर्ण, अपूर्ण, रीति, ये आपको तब उसमें समझ में आ जाएगा. अभी आप सिर्फ सादा पर फोकस करेंगे. आपको वाक्य पढ़कर आपको कैसे उसमें काळ ओळखना है
तो आपको टीचर ने किस पर फोकस करने के लिए कहा, किस पर बताने के लिए कहा बेटा, क्रिया पर, है ना। क्रिया को आपको पढ़ना है और क्रिया समझकर ही आप कार्ड को देख सकते हैं। तो जातो, गेला, जाईल. तो गेलो आहे, जात आहे, जात असतो. आणि भूतकाळमध्ये गेला, तो गेलो होतो म्हणजे काम पूरा हो गया, पूर्ण हो गया. जात होतो, अपूर्ण है मतलब जाने का काम उस कार्ड में चल रहा था. जात असे, तसेच भविष्य काळामध्ये जाईल, गेलो असे, जात असे आणि जात जाईल. तर तुम्हाला समजला हे काळाचे प्रकार, स्क्रीनशॉट घेतला मुलांनो? हाँ, तो अभी आपको सिर्फ किस पर ध्यान देना है बेटा, आपको सिर्फ वाक्य पढ़कर उसके कार्ड समझ में आ जाएंगे. आप जब बड़ी क्लास में जाओगे तो अपने आप ये चीजें आपके सामने आएंगी, तो आपको समझ में आ जाएगा. तो सादा में आपको जातो, जाने का काम चल रहा है, गेला काम हो गया जाने का, और भविष्य काळ मतलब अब वो जाएगा. आई बात समझ में? आता आपण काय करूया, चला आता कशाची बारी आहे, गूगल फॉर्म फिल करायचा. ग्रो कार्ड. आता मी तुम्हाला गुगल फॉर्म देते. चला तुमचा सेट बॉक्स उघडा. उघडले मी. तुमच्यासाठी काय आहे तुम्हाला माहित आहे, काय आहे? हा, सर्टिफिकेट पण आहे. भविष्य काळचे 10 वाक्य तुमच्या वहीमध्ये लिहा. हा, स्क्रीनशॉट घ्या मुलांनो. घेतले मी. ओके. बघा तुमच्या गुगल फॉर्म चॅट बॉक्स मध्ये मी टाकले. हो मी. आला ना? आले. ओके. नीट वाचा हा. तुम्हाला एक एक प्रश्न वाचून त्याचं उत्तर टिक करा. हा, घाई करू नका. हाँ, घाई नहीं करेंगे बेटा, एकदम पढ़कर समझकर. एक प्रश्न के 2 अंक है, नहीं तो आपके अंक चले जाएंगे. इसके लिए आप बहुत ध्यान से करेंगे बेटा. पुढील वाक्यात केलो. धन्यवाद मुलांनो.